नमस्कार, मी गीता, किचन क्वीन गीता या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तांदूळक्याची गावरान पद्धतीने बनवलेली भाजी। ही भाजी एकदम चविष्ट आणि छान लागते। माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। सर्वात अगोदर आपल्याला तांदूळक्याची भाजी निवडून स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्याची आपल्याला फक्त पानं घ्यायची असतात, देठ नाही। या पद्धतीने मी इथे पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत निवडून। आता सर्वात अगोदर आपण एक वाटण तयार करून घेऊया हिरव्या मिरचीचं। यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आणि 7-8 लसूण पाकळ्या आणि 7-8 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। या भाजीला तिखट थोडं जास्त घातलेलं बरं। यामध्येच आपल्याला अर्धी वाटी कोथिंबीर घालून घ्यायची आहे, यामुळे भाजीला चांगली चव येते। तुम्ही बघू शकता वाटण आपलं छान असं तयार झालेलं आहे। आता आपण भाजी बनवायला घेऊया। सर्वात अगोदर गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे। यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल घालून घ्यायचं आहे। तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला एक मीडियम साईजचा कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा सोनेरी रंगावर परतून झाला, यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण घालून घेऊया। 1-2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कांदा आपला चांगला परतून झालेला आहे। हे वाटण घालून घेऊया आणि वाटण पण यामध्ये चांगलं परतून घेऊया। एक 2 ते 3 मिनिट वाटण चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली पानं घालून घ्यायची आहेत। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मूग डाळ किंवा मसूर डाळ पण घालून घेऊ शकता। मला ही भाजी याच पद्धतीने केलेली आवडते, म्हणून मी यामध्ये डाळ घातलेली नाही। ही भाजी तुम्ही टिफिनसाठी पण देऊ शकता। एकदम झटपट तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते। चांगलं परतून घ्यायचं आहे। ही भाजी शिजायला एक 3 ते 4 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। मीठ घातल्यानंतर भाजीला चांगलं पाणी सुटतं, वरून पाणी घालण्याची गरज भासत नाही। चांगलं परतून घ्यायचं आहे। भाजी चांगली परतून झाली की यावर आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट वाफ काढून घेऊया। आता यावर आपण झाकण ठेवायचं आहे। एक 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता भाजी आपली चांगली वाफली गेलेली आहे, तिला चांगलं पाणी सुटलेलं आहे। झाकण उघडून भाजी परतून घेऊया। भाजीला आपल्याला एक 2 मिनिट आणखी शिजवून घ्यावं लागेल, म्हणजे हे पाणी सुकेल। चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ जे आहे ते सर्व भाजीला चांगलं व्यवस्थित एकसारखं लागतं। झाकण ठेवूया आणि फक्त 2 मिनिटं वाफ काढून घेऊया। 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भाजी जी आहे आपली तयार आहे। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि सर्व करून घेऊया। तयार आहे आपली गावरान पद्धतीची तांदूळक्याची भाजी। एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।